बुलढाणा जिल्ह्यातील धरणांनी तळगाठाला सुरुवात केलेली आहे। सध्या मे महिना सुरू आहे, मे महिन्याचा दुसरा आठवडा आहे आणि आता सध्या जवळपास 43 डिग्री सेल्सिअस तापमान पोहोचलेलं आहे। आपण बघू शकतो की जिल्ह्यातले जे 3 मोठे प्रकल्प 7 लघु प्रकल्प आहेत आणि 98 जे एकदम छोटे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातील जलसाठा हा आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि जवळपास 43 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान जे आहे ते कालचंही होतं। आजही जवळपास 44 डिग्री सेल्सिअसचं तापमान जिल्ह्यामध्ये आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होते आणि एकंदरीत पाहिलं तर जे जिल्ह्यातले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातील हा जलसाठा जो आहे तो जलसाठा कमी व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होते। जिल्ह्यातील एकंदरीत सरासरी प्रकल्पाची पाहिली तर आज रोजी 28% जलसाठा हा शिल्लक आहे। त्यामुळं ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे आणि प्रशासन कुठेतरी पाणी समस्या निवारण्यासाठी कमी पडते। हाहाकार होते ग्रामीण भागामध्ये। जवळपास 25 टँकरने ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा केला जातोय आणि शहरी भागामध्ये जवळपास 15 दिवसाआड पाणी पुरवठा होते। एकंदरीत पाहिलं तर सध्या जे प्रकल्प आहेत जिल्ह्यामध्ये त्यामध्ये 100% जलसाठा हा पावसाळ्यामध्ये होता, मात्र आता हा जलसाठा कमी होऊन जवळपास 28% फक्त शिल्लक आहे आणि भविष्यामध्ये जर का पाऊस लवकर आला नाही आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईला सामोरं जाऊ लागू शकतं। अशा पद्धतीची परिस्थिती भविष्यामध्ये ओढवू शकते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।